पुण्यातील जैन समाजाची जमीन विक्री केल्याच्या आरोपावरून सध्या पुण्यात जैन समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या दिशेने निघालेला आहे। माझ्यासमोर त्याविषयी बोलण्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत। माझी खासदार साहेब काय सांगाल, जैन समाजाची जी जमीन आहे पुण्यातील गोखले नगर येथील, त्याचा नेमका विषय काय? पुण्याच्या एकदम प्राईम लोकेशन मध्ये असणारी ही जी 3 एकर जमीन आहे, 3.5 एकर, ती 1958 साली वालचंद शेठनी विकत घेऊन त्याचा एक धर्मादाय ट्रस्ट केला आणि त्या ट्रस्टचा उद्देश हा होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून ज्यांना पुण्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इथं यायचं असेल तर त्यांना बोर्डिंग असावं आणि म्हणून अगदी अल्प दरामध्ये त्यांना भोजन आणि राहण्याची व्यवस्था ही व्यवस्था केली। अगदीच गरीब असेल तर त्याला मोफत राहण्याची व्यवस्था या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली। गेल्या 58-60 वर्षापासून हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू होतं। वालचंद शेठजीच्या नंतर त्यांचे जे काय वारसदार आहेत ते ट्रस्टी झाले, त्याच्याबद्दलही आमची काय हरकत नाही, परंतु वालचंद शेठजींच्या बद्दल समाजाच्या मनामध्ये अत्यंत आदराचं स्थान आहे। कारण कर्मवीर भाऊराव पाटील किंवा अण्णासाहेब लट्टे यांनी ज्या पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार केला त्याच उदात्त हेतूने वालचंद शेठजीने आपल्या व्यवसायामध्ये जे काही नफा झाला त्याच्यातला पैसा घालून हा ट्रस्ट स्थापन केलेला होता आणि तो गोरगरिबांना त्याचा वापर व्हावा हा उद्देश होता। परंतु नंतर वारसा हक्काने ट्रस्टी म्हणून आलेले आजचे जे काही विश्वस्त आहेत यांनी याच्यामध्ये धंदा बघितला। काही 1000 कोटीमध्ये असणारी ही जी जागा आहे ही जागा विकली तर विकण्याचा त्यांना मोह झाला आणि त्यामुळं जी इमारत अत्यंत चांगली आहे, माझं त्यांना आव्हान आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं आणि सांगावं की ही इमारत मोडकळीस आलेली आहे। तर मंदिर तर अतिशय चांगल्या आहे, लोकांनी लोकवर्गणी काढून मंदिर बांधलेलं आहे आणि असं असताना हे बोर्डिंग असेल या मंदिराचा त्या कागदपत्रामध्ये कुठंच उल्लेख केलेला नाही। म्हणजे उद्या जसं विलेपार्लेला बुलडोझर लावून मंदिर पाडलं तसं पाडायला यांना वेळ लागणार नाही। ही सारीच्या सारी मालमत्ता ही गोखले बिल्डर्सच्या घशामध्ये घातली गेली। अत्यल्प किमतीमध्ये 230 कोटीमध्ये टेबला खालून व्यवहार किती झालाय मला माहिती नाही, परंतु हा व्यवहार सुद्धा अत्यंत घाईगडबड नाही। मला जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढे कार्यक्षम आहात तर तुमच्या कार्यालयामध्ये पेंडिंग किती केसेस आहेत याचा एकदा लेखाजोखा द्या। अर्ज केल्या त्याच्यावर निर्णय काय होतो, त्याच्यावर लगेच परवानगी काय दिली जाते आणि हे धर्मादाय आयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत, हा योगायोग असू शकत नाही। हे जे गोखले बिल्डर्स आहेत त्याच्यामध्ये पुण्याचे खासदार असणारे मुरली मोहोळ जे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांचा शेअर्स आहे, त्यांची भागीदारी आहे, हाही योगायोग असू शकत नाही। आणि अगदी सकाळी अर्ज केल्यानंतर दुपारी कर्ज मंजूर आणि संध्याकाळी लगेच पैसे जमा असं जे काय या बिरेश्वर पतसंस्थेनं क्रेडिट सोसायटीनं हे जे कर्ज दिलेलं आहे आणि ती क्रेडिट सोसायटी हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराच्या कर्नाटकातल्या आणि मुरली मोहोळ हे स्वतः सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये, हाही योगायोग असत नाही। आणि हे सारे योगायोग जमवून आज या ठिकाणी ही मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न होतोय। आणि हे जे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत, ज्यांना जाणीव आहे, ज्यांना कृतज्ञता आहे की या हॉस्टेलमुळे आपण आयुष्यामध्ये स्थिरस्थावर झालो आणि आपल्या पिढीला सुद्धा अशी संधी मिळाली पाहिजे, या हेतून हे विद्यार्थी आंदोलन करत असताना त्यांना भीती घालणे, धमकी देणं, त्यांना त्रास देणे असे उद्योग सुरू झाले। म्हणून माझ्यासारख्याला याच्यामध्ये उतरावं लागलं आणि मी त्यांना इशारा देतो, या एका जरी कार्यकर्त्याला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे आणि महाराष्ट्रातल्या माजलेल्या एकापेक्षा एक साखर सम्राटांना वटणीवर आणलेला मी माणूस आहे। तुमचा थेट आरोप आहे पुण्याच्या खासदार? 100% आरोप आहे आणि हे केवळ राजकीय दबावापोटी हे सगळं घडलंय। कदाचित ट्रस्टीना सुद्धा धमकावलं गेलेलं आहे व्यवहार करायला। काय दिशा आहे तुमची? एवढ्यावर आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा, ह्याच्यामध्ये दुसरा पर्याय असू शकत नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहार रद्द केला नाही तर आम्ही ट्रस्टींच्या दारात पण जाणारच आणि मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार। अहो, गोखले डेव्हलपर जे आहेत त्याच्यामध्ये कोण विशाल गोखले असतील,
परंतु मुरली मोहोळ यांची त्याच्यामध्ये भागीदारी आहे. मी नावच घेतोय ना. भागीदारी 50% भागीदारी आहे. गोखले मुरली मोहोळांची आणि काय अहो वधू सांगतो ना. वधून कशाला घेताय मी सांगतो. आणि मुरली मोहोळांना माझा इशारा आहे. तुमचे अनेक धंदे आहेत आम्हाला माहिती आहे, पण यातनं बाजूला व्हा, नाहीतर ह्याचे परिणाम भोगावे लागतील. आपण पाहिले की थेट मुरलीधर मोहोळ यांना इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे की या सगळ्या प्रकरणातून तुम्ही बाजूला व्हा, जैन समाजाची नाराजी ओढून घेऊ नका, असा थेट इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. लोकसंख्या चंद्रशेखर बांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.